मागचा सामना पाहायला मिळाला 10 धावांची शेवटच्या षटकामध्ये गरज. पहिले 3 चेंडू वाईट असं कोणाला वाटलंही नव्हते, कारण शशी जाधव सारखा फलंदाज खेळपट्टीवरती उभा होता आणि मात्र त्याच्यासमोर नवीन नौका असा गोलंदाज पाहायला मिळाला. 3 चेंडू वाईट फेकले आणि त्याच्यानंतर अगदी सामना आपण पाहिला की तो मात्र रोडपाडी संघाच्या बाजूने जवळ झुकला होता, आपल्या खिशात सुद्धा घातला होता. मात्र चेंडू फेकले आणि यापेक्षा चांगली कमबॅक, यापेक्षा चांगला अनुभव काय असेल त्या गोलंदाजासाठी. तर पुढील सामन्यासाठी तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील भातान संघ. बोलूयात सामन्याकडे. स्ट्राईक फलंदाज स्ट्राईक वरते साई संघाची रन मशीन अनिकेत मोकल आणि दुसऱ्या एंडवरती फलंदाज असणार आहे सलामीवीर संदेश गावंड. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलच्या ट्रॅकवर वापरला जाईल विशाल. मागच्या सामन्यामध्ये काही जबरदस्त भेदक मारा केला होता विशाल यानं. या षटकामध्ये या सामन्यामध्ये सुद्धा त्या गोलांची गरज असेल. मात्र अनिकेत मागच्या सामन्यामध्ये थोडासा स्वस्तात परतला, अगदी रनरच्या जोरावरती बाय मिळाली साई संघाला. मात्र या सामन्यामध्ये अगदी सुस्तावली शरीरष्टी असेल, मात्र ते बाजूला ठेवून तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. मागच्या सामन्यामध्ये तुमच्याकडून धावा झाले नाहीत, या सामन्यात धावा कराव्या लागतील. मात्र या धावा रोखता येतील का ओवळे संघाला? कारण विशाल एक अनुभवी गोलंदाज असेल ओवळे संघाचा, एक डावखरा गोलंदाज. मी मगाशी म्हटलं की अगदी नॅचरल स्विंग डावखऱ्या गोलंदाजाला आणि त्याच्यानंतर खेळपट्टीकडून मिळाली मदत आणि त्या जोरावर मात्र डावखऱ्या गोलंदाज बोलबाला राहिला या मैदानावरती. चला सामना सुरू करायचा निश्चितच. ग्रीन सिग्नल, गेम ऑनचा इशारा. पहिला चेंडू विशालाच्या माध्यमातून अनिकेत मोकल याच्यासाठी. या पद्धतीचा चेंडू केला फुल टॉस. घुटना टेक और मेरा सिक्सर देख. पहिल्या चेंडूवरती येतोय अनिकेत मोकल ब्रँडेड. हा पहिला षटकार. डीजे बॉब साई यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती अगदी विचार करण्यास भाग पडणारा हा फटका पाहायला मिळाला. यॉर्क मध्ये चेंडू होता, फुल टॉस केला आणि चेंडूला धाडून दिला लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. अनिकेत मोकलेच्या बॅटवर निघाला ब्रँडेड षटकार. पहिल्या चेंडूवरती 6 धावा, इरादे स्पष्ट केले. 3 षटकामध्ये निश्चित साई संघाला माहिती आहे की 40 ते 45 धावा उभ्या कराव्या लागतील आणि तो निश्चितच त्या धावा डिफेंड करण्यासाठी आपल्याकडे चांगले गोलंदाज सुद्धा असतील. प्रमोद गरत नावाची रन मशीन समोरच्या संघामध्ये खेळत आहे. सध्या इन्फॉर्म फलंदाज आपण पाहिला पनवेल विभागात, तर प्रमोद गरत नाव निश्चितच तुम्हाला टॉप वरती मिळेल. पुढचा चेंडू विशाल्याचा. हा चेंडू पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख असं चित्र पाहायला मिळालं. असं मध्ये चेंडू पडला आणि त्याच्यावर एक सबमरीन डिलिव्हरी. चेंडू विशाला प्रमोद गरत यांच्या हातामध्ये निर्धाव चेंडू झाली सांगता. काय जबरदस्त कमबॅक पाहायला मिळाली पुन्हा एकदा विशाल याच्या माध्यमातून. गोलंदाज विशाल आपला अनुभव झोकताना दिसतो या सामन्यामध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा चेंडू निर्धाव स्वरूपाचा फेकलाय, चांगली कमबॅक. तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. हा चेंडू पडला, बॅटची कड घेतली, खराब यष्टिरक्षण तेवढंच खराब बॅकअप तिथे पाहायला मिळाला. फंबल झाले दोन्ही क्षेत्ररक्षक. सीमारक्षक चेंडू उचलला, फेकला, तोपर्यंत मिळाल्या 2 धावा अनिकेत याला. 2 धावा मिळतील साई संघाला आणि 2 धावांनी संघ आता मात्र जाऊन पोहोचतोय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8च्या घरात. खरं तर मी कालपासून म्हणतोय की डाव्या गोलंदाजा डावखरा गोलंदाज जो असेल त्याला मात्र एक नॅचरल स्विंग तर असतेच. मात्र ही खेळपट्टी अशी पूरक बनवली आहे आयोजकांनी की डावखरा गोलंदाजाला निश्चितच आपण पाहिलं असेल डावखरा गोलंदाज अगदी प्रेमात पडते आणि निश्चितच कालच्या 2 रजनीमध्ये आपण पाहिलं असेल कम्प्युटर लेखनिक गुण लेखक आपण पराग थले यांना पाहिलं असेल आणि आजच्या संपूर्ण रजनीमध्ये आम्हाला रोशन पाटील एक जबरदस्त गुण लेखक ज्यांची आम्हाला समोर अहोरात्र निश्चितच आजच्या रात्रीमध्ये साथ मिळाली. तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख. चेंडू निश्चितच बॅटची कडा घेऊन गेला मिड विकेट रिजन मध्ये. चेंडू अडवला जातोय, फेकला जातोय आणि तोपर्यंत मिळतोय आणि त्याला 1 धाव संघ जाऊन पोहोचतोय. पहिल्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9च्या घरात पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि चौथ्या चेंडूवरती 1 धाव. आता मात्र आपण पाहू शकतो संदेश गावंड स्ट्रायकरमध्ये येताना दिसतोय. खरं तर प्रभावित केले या फलंदाजानं. ज्याच्या बिलीत मात्र साई संघातील अनिकेत प्रतीक लवकर बाद झाला. संदेश गावंड निश्चितच आपल्या संघाला जी गरज पूर्ण केली आहे तर तो फलंदाज पाहायला मिळतोय.
फटका उचलून दिलाय, चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. लॉंगर रिझन मध्ये संदेश गावंड ब्रँडेड षटकार. राकेश मोकल्याला, कारण राकेश मोकल्या निश्चितच जे प्लॅटफॉर्म उभा करून दिला साई गावातील खेळाडूंना. नवोदित नवीन असे खेळाडू आपण पाहिले असेल. अनिकेत मोकलेच्या संघामध्ये खेळणारा 10वीचा तो खेळाडू आपण गोलंदाज म्हणून पाहिला असेल. अगदी मला वाटतं माझ्या सोबतच असेल, अगदी आमच्या पाठीमागे बसलाय. हा चेंडू फुलटॉसमध्ये चेंडू खेळून काढलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. आणखी एक वन बाउन्स चौकार. खेळाडूंबद्दल सुद्धा मी थोडं सांगेन का या खेळाडूंमध्ये गुणवत्ता भरपूर आहे, चांगला खेळू शकतात, चांगली गोलंदाजी असते. मात्र आपल्या संघामध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा असल्या कारण आपल्याला संधी मिळत नाहीये. मात्र दिवस बदलतात, वेळ प्रत्येकाची येते, वेळ प्रत्येकावर येते. तुमचे सुद्धा दिवस येतील, तुम्हाला सुद्धा खेळण्याची संधी मिळेल, कारण तेच खेळ तुम्हाला प्रत्येक वेळी दिसणार नाहीयेत. आता आपण राकेश मोकलेला पहिलं पाहिलं, त्याच्या अगोदर गजानन मोकल सुद्धा होते, त्याच्यानंतर आता प्रतीक मोकल खेळतोय, अनिकेत मोकल खेळतोय, संदेश गावंड खेळतोय, संकेत मोकलला सुद्धा पाहिलं असेल. आणि हे खेळाडू जेव्हा निश्चितच याच्यातून क्रिकेटमधून निवृत्ती घेतील तेव्हा मात्र मित्र तुझीच निश्चितच संधी असेल. तर पुढचा चेंडू असेल, पुढचं षटक. मात्र बॅक टू दी बॉल चेंडू खेळून काढलाय. दुसरं प्रमुख अस्त्र विद्याधर, ज्याने मागच्या सामन्यामध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्या होत्या. मग ती चूक मागच्या सामन्यामध्ये असेल. चला गोलंदाजीवरती आक्षेप नोंदवलाय. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत मैदानामध्ये दाखल होतील आमचे तिसरे क्वालिफाईड पंच विजय शिवकर. क्वालिफाईड पंच असतील केलवणे गावातील आणि ज्यांनी स्वतः भरपूर वर्ष टेनिस क्रिकेटला आपलं योगदान दिले, गावदेव केलवणे टेनिस क्रिकेटला, असे मात्र खेळाडू आज पंचाच्या भूमिकेत मैदान दाखल होताना दिसत आहेत. पहिला चेंडू काय जबरदस्त खेळून काढला आणि तेवढा चांगले त्यांनी चेंडू फेकला सुद्धा. विद्याधर याने मागच्या सामन्यामध्ये चुका झाल्या आणि त्या चुकांना निश्चितच आता मात्र पडदा टाकण्याची वेळ आली आहे, चांगली गोष्ट करावी लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची इनरच घेतले, चेंडू गेलाय अगदी फाईन लेग रिझन मध्ये. चेंडू अडवला जातोय, उचलून फेकला जातो, तो मग मिळतोय एक धावा निकेतला, एक धावा मिळते साई संघाला, एक धावाने संघ जाऊन पोहोचतोय 20च्या घरात. 2-0 20 धावा. कोणताही गडी अद्याप बाद झालेला नाही, खरं तरी जमेची बाजू असेल साई संघासाठी. पुढचा चेंडू, हा चेंडू बॅटची कडा घेतली आहे, झेल हवेमध्ये आहे, मात्र खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, फाईन लेग रिझन मध्ये येतोय. या षटकातील आणखी एक दर्जेदार चौकार. धन्यवाद डीजे ऑपरेटर. अगदी वातावरण तापवण्याचं काम डीजे बॉब साई यांच्या माध्यमातून केले जात आहे. सामना रंगलाय, सामना तापलाय आणि त्याच्यामध्ये आणखी बळ टाकण्याचं काम मात्र केले जात आहे. पुढचा चेंडू असेल विद्याधर याचा. हा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला, हेलिकॉप्टर बुडाला, मात्र लँड सुद्धा झाला लगेच आणि चांगलं क्षेत्ररक्षण लॉंगर रिझन मध्ये पाहायला मिळालं. एक आणि एकच धावले संदेशाला, एकदम संघात मात्र जाऊन पोहोचतोय 25च्या घरात. अनिकेत याने एक षटकार घेतला, एक दुहेरी धाव, 2 सिंगल, 2 डॉट चेंडू. संदेश गावंड याने निश्चितच एक षटकार, 2 चौकार आणि एक एकेरी धाव. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. हा चेंडू पुन्हा एकदा घुटनाट एक तमाशा देख, चेंडूच्या गतीचा वापर केला, चेंडू पाठवून दिलाय फाईन लेग सीमारेषा बाहेर. या षटकातील सामन्यामध्ये 17 धावा खर्च केल्या, या सामन्यामध्ये अद्याप 10 धावा खर्च केल्या. शेवटच्या चेंडूने बाकी या षटकातील. हा चेंडू पडल्यानंतर गोळीच्या वेगाने निघून गेला. षटकाची झाली समाप्ती. पूर्वार्धामधील 2 षटक म्हणजे 12 चेंडूचा खेळ झालाय समाप्त आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर
प्रथम फलंदाजी करताना गावदेवी साई संघाची धाव संख्या झाली आहे धावफलकावरती बिन गडी बाद 29. धन्यवादीचे ऑपरेटर. मात्र शेवटचं हाणामारीचं स्लॉग ओव्हरचं षटक. मागच्या सामन्याचा हिरो सतीश म्हात्रे. काय जबरदस्त भेदक गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये अनुभवायला मिळाली आणि त्या गोलंदाजीची गरज असणार आहे, कारण 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 29 धावा लागल्या धावफलकावरती आणि ज्या धावांची गरज होती त्या धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसतो साई संघ. तर पहिला चेंडू असेल संदेश गावण्याच्यासाठी. 15 धावांवरती नाबाद खेळतो या खेळाडू. हा चेंडू भिरकावलाय, उंची जास्त, एलिव्हेशन कमी मिळालंय. मग चेंडू सीमारेषा लगत फील्ड केला जाईल का आणि चेंडू अडवलाय. तोपर्यंत फलंदाजांनी पूर्ण केले आहेत तब्बल 3 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 खेळाडूंच्या मध्ये निश्चितच पाहायला मिळतंय. 3 धावांनी संघ आता मात्र जाऊन पोहोचतोय 32च्या घरात. चांगली सुरुवात करून दिली अनिकेत मोकल यानं. अगदी त्या पावलावर पाऊल ठेवताना संदेश गावून पाहायला मिळाला. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, खेळून काढला चेंडू. लॉंग रिझन मध्ये चेंडू उचलला जातोय आणि उचलून जोपर्यंत फेकेल तोपर्यंत 2 धावा पळून काढल्यात. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 5 धावा देखील खर्च केला सतीश म्हात्रे यांनी, कारण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. थ्रो चांगल्या नव्हती फेकला होता, मात्र अनिकेत अगदी चित्त्याच्या चपलाने हे 1 धाव पूर्ण करताना दिसतोय. 34 धावा लागल्या धावफलकावरती. 34 म्हणजे मी मगाशी म्हटलं 45 ते 50 धावा कराव्या लागतील. या षटकातील तिसरा चेंडू. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केला. सतीश म्हात्रे पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक प्रमोद गड स्वतः झेल खाली आणि पकडला जातो. का सौदागर तेज तर्रार वेगवान गोलंदाज. अनिकेत मात्र खेळाडू कक्षाकडे येताना दिसतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अनिकेतची जागा भरून काढण्यासाठी. प्रतीक मोकल उर्फ भाई एक जबरदस्त फलंदाज अष्टपैलू खेळाडू. खरे त्या खेळाडूने निश्चितच साई संघाला एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली आहे. व्यावसायिक क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात मात्र या खेळाडूने अद्याप या मोसमध्ये खेळलाय. हा चेंडू अगदी लोप होते चेंडू खेळून निश्चित फेकला गेलाय. निर्धाव चेंडू झाली आहे सांगता. या षटकाचा आपण विचार केला अद्याप 2 चेंडूचा वाजवी खेळ शिल्लक असेल. 2 चेंडू मध्ये एखादा बिग हिट, एखादा मोठा फटका आणि धाव संख्या निश्चितच 40च्या वर. आणि हा चेंडू पाहायला मिळतो पुन्हा एकदा. चेंडूने बोट फिरवली, मात्र यावेळेस चेंडूने काटा बदलला आणि पंचांनी निश्चित ते हेरला आमच्याकडे बोलले आणि सांगितले का चेंडू मात्र अवांतर फेकलाय गोलंदाज सतीश याने. पुन्हा नव्याने चेंडू फेकावा लागेल. 2 चेंडूचा अद्याप खेळ शिल्लक असेल. हा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र दिशा भरकटली. या गोलंदाजाची कुठे स्तुती पचलेली दिसत नाहीये आणि दिशा भरकटली म्हणजे दशाही होणारच. सतीश म्हात्रे पहिले 3 चेंडू चांगले फेकले. एक गडी सुद्धा बाद केला अनिकेत नावाचा. मात्र त्याच्यानंतर एक डॉट चेंडू फेकला आणि नंतर 2 खराब चेंडू सुद्धा फेकताना पाहायला मिळतोय. हा चेंडू आता मात्र हा चेंडू सुद्धा वाईट स्वरूपाचा फेकला जातोय. बॅक टू बॅक 3 खराब म्हणजे अवांतर स्वरूपाचे चेंडू अगदी उजव्या खूपसा बाहेर फेकले गेलेत. दंडित केले वारंवार या गोलंदाजाला. खरं तरी अपेक्षा नव्हती सतीश म्हात्रे याच्याकडून, कारण आपण अनिकेतला बाद केलंय. प्रतीक मोकल एक नवीन फलंदाज आपल्या समोर उभा आहे. एक डॉट चेंडू आपण त्याला सुद्धा फेकलाय आणि त्याच्यानंतर फक्त 2 चेंडू तुम्हाला फेकायचे आहेत. मात्र त्या 2 चेंडूसाठी आपण पाहिलं असेल मागच्या सामन्यामध्ये 1 चेंडूसाठी
साईच्या निखिल याने तब्बल 10 धावा खर्च केल्या होत्या. ते चित्र पाहायला मिळेल का? येणारे 2 चेंडू निश्चित पाहायला मिळतील. सतीश मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू भिरकावलाय, चेंडू जातोय पुन्हा एकदा काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये, चेंडू उचलला फेकला जातोय. दुसऱ्या धावेचा किवल्यावर प्रयत्न, एका चेंडूवरती दोन्ही फलंदाज असल्या कारणाने स्ट्राईक चेंज होणार नाहीये, तर मात्र मिळते फक्त एकच धाव. आणि एक धावेने संघ जाऊन पोहोचतोय 38च्या घरात. 17 चेंडूचा खेळ झालाय समाप्त, एक चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू संदेश गावंड ऑन स्ट्राईक. काय जबरदस्त फटकेबाजी केली या खेळाडूनं. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडूवरती बोट फिरवली, फिरकीच्या तालावर नाचवलं दोन्ही फलंदाजांना. चेंडू गेला निर्धाव. पूर्वार्ध झालाय समाप्त आणि पूर्वार्धामधील 18 चेंडूवर 3 षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी साई संघाने प्रथम फलंदाजी करत धाव संख्या धावांवरती लावली आहे. 38 एक गडी बाद 38 39 धावांचं एक आव्हान ठेवलंय, म्हणजे 13च्या सरासरीने हा पल्ला गाठायचा ओवळे संघाला. प्रमोद घरत आणि कंपनी. चला लाईनअप करून मैदान सोडायचंय. प्रमोद घरत विनंती असेल, या स्पर्धेचा नियम लाईन करूनच लाईनअप करून तुम्ही मैदान सोडा. लाईनअप करून तुम्ही मैदान गाठायचं आहे. अगदी थोडं आपण बोलूया. छत्री खोलून तुझी ती काय माझा एक नातं आतमध्ये घे. छत्री खोलून तुझी ती काय माझा एक नातं आतमध्ये घे. खोकला झाला तर माफ करा. विशाल आणि प्रमोद घरत ही गोडबोली जोडी मैदान दाखल होताना दिसतोय. निश्चितच आमचा दर्दी प्रेक्षक वर्ग अगदी पहिल्या सामन्यापासून शेवटच्या सामन्यापर्यंत निश्चितच आम्हाला साथ देताना दिसतोय. आणि खरं तर मी धन्यवाद देईन, आभार मानेन या प्रेक्षक वर्गाचं, कारण तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे. आणि तुमच्याशिवाय या स्पर्धेला कोणताही अर्थ उरला नसता किंवा कोणत्या कार्यक्रमाला अर्थ उरत नाही आहे. म्हणजे तुम्ही किती मोठं तुमच्यात किती मोठी कला असू दे, म्हणजे तुमचं जर कलेचं जर कदरदान नसेल, तुमची कलेची कदर करणारा नसेल, तर तुमची कला ही कदर निश्चितच कवडी मोलाची असते. तर ह्या दर्दी प्रेक्षक वर्गासाठी निश्चितच मी प्रेक्षक वर्गाचा आभार मानेन की तुम्ही 3 रात्री आम्हाला निश्चितच सहकार्य केलं. चला बोलूया पुन्हा एकदा सामन्यामध्ये 39 धावांचं विजय उद्दिष्ट. साई संघाने प्रथम फलंदाजी करताना 38 धावा काढल्या, 39 धावांचं आव्हान. विशाल आणि प्रमोद घरत अशी सलामीची गोडगोडी जोडी मैदानात दाखल झाली आहे. तर मात्र साई संघाकडून पहिलं प्रमुख अस्त्र वापरलं जाईल. निखिल मोकल उर्फ भावेश पवार म्हणून ज्याची ओळख आहे साई गावामध्ये, आणि त्याच प्रकारे निश्चितच त्या शैलीमध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. काय जबरदस्त निश्चित भरधाव वेगाने धावणारे हे साई एक्सप्रेस अगदी केलवण्याच्या क्रीडानगरीमध्ये निश्चित तुम्हाला पलताना दिसेल. डीजे सॅम बॉईज आणि वागेश्वर वॉरियर्स केलवणे आयोजित आई गावदेवी चषक 2024 ची दैदिप्यमान स्पर्धा. आणि या स्पर्धेची आजची तिसरी रात्र. खरं तर पहिल्या रात्री मूर 11 गोवटे संघाने सुपर 4 मध्ये आपला प्रवेश निश्चित केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच्या रात्री तारा संघ मात्र दुसरा संघ ठरला. आणि आजच्या रात्रीमध्ये कोणता तो भाग्यवान संघ असेल जो मात्र तिसरा संघ सुपर 4 मध्ये आपला प्रवेश निश्चित करेल. तर चला बोलूयात. पहिला चेंडू असेल निखिल मोकल याचा. हा चेंडू भिरकावलाय, फटका बसलाय. क्षेत्ररक्षक प्रतीक मोकल खाली पकडला जातोय. विशाल याचा झेल आणि मात्र संपुष्टात आला.
ही वाऱ्यावर उडून जाते आणि कायम टिकणारी गोष्ट म्हणजे एक ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी. मित्रांनो, पैसा किती कमवा मात्र तुमच्या जर माणुसकी नसेल तर मात्र तो पैसा तुमच्या काहीही कामाचा नसतो. तर पहिला आदरा निषेधात बसतोय ओवळे संघाला. नवीन फलंदाज जाताच्या मैदानात ऋषिकेश पाटील. खरं तर मागच्या सामन्यात फलंदाज सलामीसाठी खेळला होता. या सामन्यामध्ये थोडंसं त्याला मात्र बॅकफुटवर टाकलंय, दुसऱ्या क्रमांकावरती पाठवलं गेलंय. एक वेगळी गेम प्लॅनिंग पाहायला मिळते ओवळे संघाकडून. हा सुद्धा एक गुणवत्तावान खेळाडू असेल मात्र आपला संघ आपण पाहू शकता पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद झालाय. हा चेंडू अगदी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. राकेश मोकल थोडासा फंबल झाला मात्र चांगला बॅकअप मयुराच्या माध्यमातून बाईच्या स्वरूपात मिळणारे एक धाव आणि अवंत स्वरूपाने मात्र स्कोर कार्ड ओपन केले जात आहे ओवळे संघाचं. 39 धावांचं विजय उद्दिष्ट आणि मात्र पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद झाला, दुसऱ्या चेंडूवरती बाईच्या स्वरूपात मिळाली एक धाव. श्री गणेशा झाला खरा, एक पाऊल पुढे टाकलं 29 धावांकडे आगुच करताना. मात्र प्रमोद गरत अद्याप उभा क्रीजवरती आणि प्रमोद गरत नक्कीच सांगेल की मात्र हा सामना अद्याप संपलेला नाहीये कारण मी अद्याप जिंकलेलो नाहीये. पुन्हा एकदा तयार. मागच्या 2 सामन्यामध्ये काय जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. हा चेंडू पडलाय. पंचांना प्रश्न विचारले जातात मैदानामध्ये, दडपण टाकलं जातंय, प्रेशराईज केलं जातंय मात्र पंच स्थिर असतील आपल्या निर्णयावरती. कोणताही निर्णय आलेला नाहीये अद्याप. निश्चितच थोडासा डिस्कस केला जाईल आमचे स्ट्राईक पंच आणि स्क्वेअर लेग पंचांच्या दरम्यान. आणि बाद प्रमोद गरत नावाचा मात्र मोठा मासा गलाला लागलाय. खरं तरी गरज होती आणि ती गरज पूर्ण केली निखिल मोकल. मी मागाशी म्हटलं तुम्ही मागच्या सामन्यामध्ये काय केलं त्याला महत्व नाहीये मात्र हा सामना असा आहे की इथं मात्र तुम्हाला चुकीची निश्चित अपेक्षा नसेल मात्र त्या चुका भरून करताना दिसतोय. हा दुसरा गडी बाद करायचा होतोय अगदी तिसऱ्या चेंडूवरती निखिल मोकल्याच्या माध्यमातून. प्रमोद गरत बॅक टू द डगआउट. पाठ कर आधी, पाठ कर आधी, माझ पाठ कर आधी, पाठ कर आधी ग माझ पाठ कर आधी. ऑपरेटर, खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. खरं तर साई संघाला कमजोर संघ समजण्याची चुकी केली की काय ओवळे संघानं आणि ते तुम्हाला पाहायला मिळालं आहे. काय जबरदस्त भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली अद्याप निखिल मोकल या खेळाडूकडून. तर तयार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन फलंदाज विद्याधर. गोलंदाजी चांगली केली मात्र फलंदाजी करावी लागणार आहे. हा चेंडू खेळून काढलाय अगदी काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये सीमारेषेलगत चेंडू फील्ड केला जातोय आणि तोपर्यंत मात्र मिळतात फलंदाज विद्याधर याला 2 धावा मिळतात ओवळे संघाला. 2 धावाने संघ जाऊन पोहोचतोय 3च्या घरात. द हार्डेस्ट टेस्ट इन लाईफ इज हॅव्हिंग द पेशन्स टू वेट फॉर द राईट मोमेंट. तुम्ही जर योग्य त्या वेळेची वाट बघितली नाही तर मात्र तुमच्या खेळण्याला किंवा तुमच्या आयुष्याला काही अर्थ नाही आहे. तर पेशन्स ठेवायला शिका. तुम्ही जर पेशन्स ठेवले तर मात्र चांगली वेळ आली त्या चांगल्या वेळेचा निश्चितच उपयोग करता येईल. हा चेंडू विद्याधर यांनी निश्चित चेंडू पुन्हा एकदा पुश केला आपण पाहू शकता. स्क्वेअर कटचा हा चांगला फटका. सिंगल डबल निश्चितच स्ट्राईक रोटेट केली जात आहे. एक धावेने संघ जाऊन पोहोचतोय 4च्या घरात. या षटकातील आपण विचार केला तर अद्याप एक चेंडू बाकी असेल. 2 गडी बाद केलेत आणि गडी बघा कोण बाद केलेत. निश्चितच पहिला असेल प्रमोद गरत आणि विशाल सालामीची जोडी स्तंभामध्ये विसावा घेताना दिसतोय. तयार ऋषिकेश. हा चेंडू मोठा फटका भिरकावण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल याचं समीकरण जुळलेलं नाहीये. चेंडू जातो निर्धाव. पहिलं षटक झाले समाप्त. 7 चेंडूचा खेळ संपलाय आणि उत्तरार्धामध्ये 7 चेंडूच्या समाप्तीनंतर ओवळे संघाची धावसंख्या 39 धावांच्या उत्तरादाखल. 2 गडी बाद 4 धावा.
हा तिसरा आद्रा बसतो ओवळे संघाला संघाच्या 4 या धावसंख्येवरती. धावा करायचे अद्याप 34 धावा म्हटलं तर निश्चित तुम्हाला 1 ते 2 मोठे फटके या षटकामध्ये खेचावे लागतील तर तुम्ही पुढच्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी करू शकता. हा चेंडू पुन्हा एकदा उचली घेतले चेंडू जातोय अश्रू यांच्या हातामध्ये. हा मात्र पुन्हा एकदा चौथा आद्रा बसतोय ओवळे संघाला. ए वहिनी अग वहिनी देतो हातामध्ये काय ए वहिनी अग वहिनी देतो हातामध्ये लाख मोलाचा माझा हा बटवा ठेव तुझ्या वटीमध्ये लाख मोलाचा माझा हा. आता मात्र थोडीशी दयनीय अवस्था म्हणावी लागेल. ज्या प्रकारची फलंदाजी व्हायला पाहिजे होती ती मात्र होताना दिसत नाहीये कारण प्रमोद घरत थोडासा स्वस्तात परतला विशाल सुद्धा स्वस्तात परतला आणि त्याच्यानंतर जी पडझड चालू झाली आहे ना अगदी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अवस्था झाली आहे ओवळे संघाची की तुम्ही ऑफिसला या हजेरी लावा आणि घरी जा ते पाहायला मिळते मैदानात. तर पुन्हा एकदा प्रतीक तयार. या षटकातील अद्याप 3 चेंडू शिल्लक म्हणजे 3 चेंडूमध्ये 2 गडी बाद केलेत अद्याप या गोलंदाजानं. हा चेंडू भिरकावून दिलाय एलिव्हेशन कमी मिळालंय मयू झेल खाली. हा मात्र पुन्हा एकदा बसतोय या षटकामध्ये तिसरा आद्रा आणि ओवळे संघाला होतोय 5वा. त्याच्याकडून भरपूर अपेक्षा होती अपेक्षा भंग झाला. विशालने तेवढी चांगली साथ दिली नाही आणि त्याच्यानंतर विद्याधर सुद्धा स्वस्तात परतला. हा फोटोमध्ये चेंडू खेळून काढलाय एकदमच्या साइड स्क्रीनच्या बाजूला चेंडू फील्ड केला जातो उचलून फेकला जातो तोपर्यंत 1 धाव मिळते. राहुल याला 1 धाव मिळते. पुन्हा एकदा ओवळी संघाला 1 धावाने संघ जाऊन पोहोचतोय 7च्या घरात. 1 चेंडू शिल्लक असेल या षटकातील. 1 चेंडू म्हणजे 7 चेंडूचा अद्याप खेळ शिल्लक असेल. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू पडला आणि त्याच्यावर विजेच्या वेगाने चेंडू गेला यष्टीरक्षक राकेश मुगलेच्या हातामध्ये. 2 षटकाचा खेळ झालाय समाप्त म्हणजे 12 चेंडू संपलेत आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर ओवळे संघाची धावसंख्या 39 धावांच्या उत्तरादाखल पाठला करताना झाली होती 5 गडी बाद 7 धावा लागल्यात फक्त धावफलकावरती. आता मात्र शेवटचं 6 चेंडूचं षटक
आणि 6 चेंडूमध्ये गरज ओवळे संघाला 32 धावांची. 32 धावा, खरं तर 32 धावा म्हटल्या तर पहिली रात्र पहिली रजनी आठवते. आणि तो विक्रम गेला होता आमचे विश्वजित पाटील यांच्या नावावरती. डेव्हिड इलोन गावदेव केलोन संघाचा तो गोलंदाज. पहिल्या षटकामध्ये हरीश पटेलने 1 धाव खर्च केली आणि त्याच्यानंतर पुढच्या षटकामध्ये शुभम कदम याने अगदी विश्वजित पाटील याच्या गोलंदाजीची पिशे उपटून काढली. 32 धावा तब्बल कुठून काढल्या आणि तिथेच कुठेतरी गावदेव केलोन संघ बॅकफुटवर गेला. मात्र या 32 धावा या सामन्यामध्ये कुठल्या जातील का, कारण हे विक्रम भरपूर वेळा झालेले आपण पाहिले असतील. 5 चेंडू 35 धावा, त्याच्यानंतर 5 चेंडू 37 धावा सुद्धा कुठून काढल्या. 6 चेंडूमध्ये 42 धावा सुद्धा रबर बॉल क्रिकेटमध्ये झाल्यात. दीपेश मालियाने तो विक्रम केलाय. हा चेंडू खेळून काढला. अनिकेत मोकळ शेवटचं अस्त्र वापरलं होतं साई संघाकडून. लॉंग ऑन मध्ये चेंडू उचलून फेकला जातोय. तो पण 1 धाव मिळते. स्ट्राईक रोटेट झाली आहे. 1 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 8च्या घरात. एका दुसरा मोठा फटका पाहायला मिळेल की नाही हा सुद्धा आता यक्ष प्रश्न निर्माण झाला आमच्या समोर. षटकार किंवा चौकार यायला पाहिजे. हा चेंडू जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. मात्र कोणताही धोका पत्करत नाहीये मयूर. त्याला माहिती आहे की आता मात्र 1 आणि 1च धाव मिळणार आहे. 1 धावने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली. 1 धावने संघ जाऊन पोहोचतोय 9च्या घरात. 30 धावांची अद्याप आवश्यकता. 5 षटकार, 4 चेंडूमध्ये 5 षटकार खेचावे लागतील. ऋतुराज गायकवाडने 6 चेंडूमध्ये 7 षटकार खेचण्याचा विक्रम सुद्धा केलाय. हा चेंडू बॉडीवरती आदलला आणि त्याच्यानंतर गेला पुन्हा एकदा फायनल रिझर्व मध्ये. मला वाटतं कोणती धाव मिळणार नाहीये. आता मात्र या सामन्याचे चित्र स्पष्ट झाले. साई संघाने जवळजवळ शिक्कामोर्तब केला या सामन्यावरती. विजय आपल्या खिशात घातलाय. चला भातान संघ या नाणेफेकीसाठी. भातान आपला कर्णधार यायचा आहे. भातान संघ उपांत्य फेरीत निश्चित आपला प्रवेश निश्चित केलाय आणि या 2 संघामध्ये जो संघ जिंकेल तो मात्र भातान संघासमोर खेळेल क्वार्टर फायनलची ती मॅच. हा चेंडू अगदी वेगळा फटका केल्याचा प्रयत्न, मात्र चेंडू विसातो संदेशाच्या हातामध्ये. शेवटच्या षटकामध्ये अनिकेत मोकळेला मिळते सफलता. राहुल होतोय झेलबाद. नवीन फलंदाज राहुल याच्या जागेवरती जाताना दिसतोय. विनीत पाटील या गोलंदाज खेळाडूच्या वाट्याला सुद्धा 1 चेंडू असेल. तर 1 चेंडू मध्ये मित्रा तू हिरो बनू शकतो. जर तू षटकार खेचला तर उद्या इंस्टा पेज वरती रील सुद्धा टाकण्यासाठी मिळतील तुला. कारण आताचे खेळाडू आपण पाहिले असेल 1 षटकार खेचला की इंस्टा पेज वरती रील टाकतायत. 1 विकेट मिळाली, क्लीन बोर्ड असेल तर निश्चितच वेगवेगळे सॉंग टाकून ते मात्र इंस्टा पेज वरती निश्चित पोस्ट करत असतात. मात्र इथे षटक संपलंय आणि या सामन्यामध्ये विजयी झालाय गावदेवी साई संघ. तर वेल प्लेड बोथ ऑफ यू टीम्स. पुढील स्पर्धांसाठी ओवळे संघ तुम्हाला शुभेच्छा असतील. तर चला लाईन अप करून मैदानामध्ये जायचं, हँडशेक करायचं, त्याच्यानंतरच मैदान सोडायचं आहे.